जेवणाआधी घ्यायचं औषध दिलं होतं, पण ते विसरायलाच होतं. काय करू शकतो? थांबा, उत्तर देतो. आयुर्वेदाने औषध सेवनाकरता 11 वेगवेगळे काळ सांगितले, ज्याच्यामध्ये सकाळी उपाशी पोटी, जेवणाच्या पूर्वी, जेवणाच्या मध्ये, जेवणाच्या नंतर, जेवणाच्या सोबत किंवा चाटण म्हणून असे वेगवेगळे काळ त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. मग एवढे काळ का सांगितले आयुर्वेदाने? तर त्याच्या मागचं महत्वाचं कारण असं आहे की जो काळ सांगितला त्या काळात दिलेलं औषध शरीराच्या विशिष्ट भागावर जाऊन काम करतं. त्यामुळेच जर तुम्हाला जेवणाआधी औषध तुमच्या वैद्यांनी सांगितलं असेल, तर ते आपल्या शरीराच्या खालच्या भागामध्ये म्हणजेच ज्याला आयुर्वेद अपानाचं क्षेत्र असं म्हणतो. अपान वायूच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी काय काय? तर त्याच्यामध्ये स्त्रियांचे मासिक पाळीचे विकार असतील किंवा लघवीशी संबंधित काही त्रास असतील, शौचाशी संबंधित काही त्रास असतील, पोट साफ होत नसेल, ग्रहणीसारखे विकार असतील, अशा सगळ्या विकारांमध्ये उपयुक्त असलेली औषधं ही साधारणपणे आपले वैद्य आपल्या परिस्थितीनुसार जेवणाच्या आधी सांगत असतात. मग एकच जर ज्येष्ठमध आपण पकडला तर तो जेवणाच्या आधी घेतल्यावरती वेगळे रिझल्ट देणारे, जेवणाच्या मध्ये वेगळे आणि जेवणानंतर वेगळे, हे सगळं अत्यंत डिटेल्ड असलेलं सायन्स आयुर्वेदाचं असल्यामुळे किंवा आयुर्वेदाची फार्मॅकॉलॉजी स्वतःची असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे काळ सांगितलेत. आणि म्हणून जेवणापूर्वीचं औषध विसरू नका, अलार्म लावा, पण ते जेवणाच्या आधीच घ्या. डोस स्किप झाला, नंतर घेतला, असं नका करू.